सर्वत्र घुमणारे टाळ मृदुंगाचे स्वर, खांद्यावर भागवत धर्माची पताका आणि मुखी ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा गजर, या सर्वांनी सारी पंढरी भक्तिमय होऊन हरिनामात न्हावून निघालेली आहे. जमलेल्या लक्षावधी भाविकाच्या मनाने पंढरी केव्हाच गाठलेली आहे. वाखरीत पालख्या आल्याने पंढरीत पुढे आलेल्या भाविकांनी नगरी फुललेली आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरी गजबजलेली असून सुमारे 4 लाख भाविक येथे जमलेले आहेत. पंढरीत येणारा भाविक हा आला की प्रथम चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून लगेचच नगर प्रदक्षिणा विठ्ठल रुक्मिणी कळसाचे दर्शन घेतले की तो स्वतःला धन्य धन्य समजतो आणि आपली पंढरीची वारी पोहोचली असं मानतो. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात काटे कुटे ऊन आणि पाऊस पाण्याचीही पर्वा न करता विठुरायाच्या दर्शनाची आज घेतलेला हा वैष्णवांचा मेळा हजारो मैलाची वाट तुडवीत अखेर रविवारी चंद्रभागेच्या तीरावर विसावला. सर्व धर्म समभाव आणि त्यागाची अभूतपूर्व परंपरा यांचा अनोखा संगम असणाऱ्या पंढरीच्या वारीने कळसाचे दर्शन घेत सावळ्या विठ्ठलाला आपल्या आगमनाची वर्दी दिली. सोमवारी आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर पांडुरंगाचे युगे 28 विटेवरी उभे हे रूप डोळ्यामध्ये साठवून हा भक्तांचा अनुपम सोहळा खऱ्या अर्थाने धन्य होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दर्शनाची रांगही मंदिरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत गेलेली आहे आणि या दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना तब्बल 48 ते 60 तासांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होत आहे. आणि तरीही आनंदाचे डोही आनंद तरंग याप्रमाणे सर्वांच्या मुखावर तरंग उमटताना दिसतात. सारे वैष्णवजन पंढरीत ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात वावरत असतात. पंढरी नगरी ही शक्ती भक्ती पीठ एकात्मतेची राजधानी असून येथे लहान मोठा भेदभाव अजिबात जाणवत नाही. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या पालख्या एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच वाखरी. त्यामुळे या क्षेत्राला संत नगर म्हणूनही म्हटलं जातं. येथून पंढरीपर्यंतचा प्रवास म्हणजे
विठू माझा लेकुरवाळा, संगी संतांचा मेळा याची प्रचिती निर्माण करतो. आळंदी देहूहून ज्ञानोबा तुकोबाच्या पालखीने प्रस्थान ठेवल्यापासून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचायला तब्बल 18 दिवस लागतात. वारीच्या या प्रवासातला पालखीचा रोजचा मुक्काम म्हणजेच वारकरी आणि स्थानिकांसाठीही आनंद निधान असतं. वारीतल्या या मुक्कामाची अनुभूती निव्वळ अवर्णनीय असते. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. पहाटे तांबड फुटीलाच तुतारीची दीर्घ ललकारी आसमंतात घुमते आणि वारकऱ्यांचा तळ हलायला सुरुवात होते. सूर्यदेवाचे अद्यापही आगमन झालेलं नसतं, पण तत्पूर्वीच वारकऱ्यांच्या हातातील भगवा पताका सहस्त्र किरणांचा आभास निर्माण करतात. पताकांच्या या शोभेतच बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा मोठा गजर करत ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीची पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आणि मग ऊन पाऊस खाच कळगे चढ उतार कशाचीही पर्वा न करता वारकऱ्यांची पावलं चालतच राहतात. दिवसभर त्यांच्या या चालण्याला आणि मुखाने हरिनामाचा गजर करण्याला खळ नसतो. पायाला बिरबिर लागावं तशी त्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने पडत असतात. संध्याकाळ झाल्यावर मात्र त्यांचं शरीर थकतं, त्यांची पावलं थकतात. मग मुक्कामाची विसाव्याची ओढ लागते. आणि जेव्हा दुरूनच मुक्कामाचा तळ दिसतो तेव्हा पावलं पुन्हा पुन्हा झपाझप पडू लागतात. तना मनाला एकच उधाण येतं, त्यांचा विठ्ठल विसावा जवळ आलेला असतो.